Yes, thank you. Next match कडे आपण जाऊया. पुढचा सामना जरूर पाहायला मिळेल. सेकंड सेमी चा सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दीव संघ फाइट करेल साई 40+ टीमच्या अगेन्स्ट. द गेम ऑन. पहिल्या षटकासाठी गोलंदाज असेल संगम म्हात्रे. ओ पहिला चेंडू या ठिकाणी बॅटची एज होती का नाही. इट्स अ वाईड बॉल. थोडा व्हाईट बॉल जरूर पाहायला मिळाला. इट्स अ व्हाईट बॉल. अवांतर धाव संख्येने खरं तर अकाउंट ओपन केलं गेलंय. गावदेवी 40+ आणि त्यांना फाईट करत असताना गावदेवी दीव असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दीव संघाने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षण जरूर निवडले पहिल्या षटकासाठी संगम म्हात्रे. हो लॉफ केला. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल पकडलाय झेल. इट्स अ फर्स्ट विकेट डाऊन. विजय मोकल बॅक टू द पॅव्हलियन. फर्स्ट विकेट डाऊन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. समाधान 40+ गटातील हे खेळाडू आपण पाहतोय. सुदर्शन म्हात्रे यांनी अप्रतिम झेल पकडलाय. गावदेवी साई 40+ त्यांच्या विरोधात गावदेवी दीव असा सामना तुम्हाला पाहायला जरूर मिळेल. पहिला चेंडू वाईट राहिला होता आणि तदनंतर लगेचच पुढच्या चेंडूवरती विकेट मात्र मिळाली गोलंदाज संगम म्हात्रेला. हो आणखीन एक चांगला चेंडू आहे. कव्हरला बीट केलाय. पाठीमागे चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक होता गडबड. सिंगलला केलं कन्वर्ट डबल मध्ये आणि 2 रन्स जरूर या चेंडूवरती पाहायला मिळतील. 2 धाब्याने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळेल. 3-1-3 अशी धावसंख्या धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. 2 षटकांचा सामना. सेकंड सेमीफायनल दुसरी उपांत्यपूर्व फेरी खरं तर आपण जरूर पाहतोय. महत्वाचा सामना. विजयी संघ फायनल मध्ये प्रवेश करेल आणि जरूर भिंगारी सोबत तो फाईट करेल. ओ फटका आहे हवेत. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि चेंडू मात्र गेला. एक टप्पा घेत सरळ सीमा पार. चौकार. सात धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील 3 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी आहे. पहिलं षटक संगम म्हात्रेचं. फुलटॉस होता. कव्हरला अलॉन द कार्पेट. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल. घाई करावी लागेल. वेगाने फेकी आले परंतु 2 रन्स कंप्लीट. तिसऱ्यासाठी प्रयत्न. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. 3 रन्स या ठिकाणी जरूर मिळतील. बॅटिंग करणाऱ्या गावदेवी साई 40+ या संघाला या 3 धाब्याने रनआउट साठी चेक केलं गेलंय. चला जरूर आपण पाहूया. खेळाडू धावबाद असेल तर मग 2च रन्स मिळतील. अन्यथा 3 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. तो कदाचित एकच मिळेल कारण की दुसरीसाठी खेळाडू रनआउटच्या स्वरूपाने बाद होणार आहे.
खेळाडू सुरक्षित असेल 3 रन्स स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जातील. 10 धावा धावफलकावरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतील. षटकातील 2 चेंडूंचा खेळ उर्वरित बाकी असेल. हो, महत्वाचे काही क्षण खरं तर या स्पर्धेतील तुम्ही पाहताय. खरं तर सामने तर महत्वाचे आहेतच सुभाष सर, परंतु मालिका वीरच्या रेस मध्ये सिंगल रन्स एक पॉइंट्स चा फरक या ठिकाणी स्वप्नातील बाईक देखील गमावू शकतो एखादा खेळाडू. चांगला फटका आहे. पुन्हा एकदा कव्हर क्षेत्राकडे चेंडू ट्रॅव्हल झालाय. रन्स आली 1 सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 11 धावा धावफलकावर. पॉइंट्स तर तुम्हाला मिळवायचे आहेतच, परंतु सामना देखील जिंकायचा, कारण की सामना जिंकल्यानंतर आणखीन एक सामना खेळण्याची तुम्हाला संधी मिळेल. बरेचसे समीकरण सध्याच्या घडीला सुरू आहेत. फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. पकडलाय झेल. विकेट डाऊन. 11 या धावसंख्येवर धक्का. दुसरा टीम पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा स्कोर कार्ड वरती जरूर तुम्हाला पाहायला मिळतात. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. अविनाश. सेकंड ओव्हर साठी महेश ठाकूर पाटील. महेश पाटील हा खेळाडू दुसऱ्या षटकासाठी आपल्याला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो. खर तर चांगली गोलंदाजी, विकेट टेकिंग गोलंदाजी संगम म्हात्रेची पाहायला मिळाली. हो, सतीश साठी खर तर हा चेंडू महेशचा आपण पाहिला. इट्स अ डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. अकरा धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. टॅपिंग क्रिकेट 30 यार्ड सर्कलच्या अगदी जवळ चेंडूला फील करण्यात यश आलं, परंतु रन्स आल्या 2. 2 धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळतील. 13 धावा धावफलकावरती. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करत असताना टीम गावदेवी दीव संघाला जरूर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. 13 धावा धावफलकावरती फायटिंग स्कोर उभारण्यात यश जरूर आलंय. या मॅच मध्ये गावदेवी साई 40+ या संघाला अद्याप 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20च्या पलीकडे गेलो तर फायटिंग स्कोर. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पाठीमागे आहे. चेंडूला जोपर्यंत फील्ड करेल तत्पूर्वी रन्स मिळतील 2. बॅटिंग करणाऱ्या साई संघाला 2 धाब्याने धावसंख्या पाहायला मिळेल 15 या आकड्यावरती. साई संघाची वाढती धावसंख्या जरूर आपण पाहतोय. अद्याप 3 चेंडूंचा खेळ बाकी असेल. काय घडेल या मॅच मध्ये? महत्वाची मॅच आहे. जिंकणारा संघ फायनल मध्ये दाखल जरूर होईल. विजयी संघाला फायनलचं तिकीट जरूर मिळेल आणि मग विजयी संघ जरूर टीम भिंगारी च्या समवेत खेळेल. त्याचप्रमाणे मग तृतीय, चतुर्थ, पंचम, 6वा आणि 7वं क्रमांकाचं देखील समीकरण बदलतील. चांगला चेंडू आहे. कव्हरला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. फंबल झाले. सिंगल कंप्लीट. एकच मिळाली. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहायला मिळेल 16. 16 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतोय. हो, चांगला चेंडू होता.
पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग पंचांकडे चेंडू आलाय, सिंगल कंप्लीट, एकच मिळेल. एक या धावेने धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 17. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू बाकी असेल. लास्ट बॉल 17 धावा. खर तर धावसंख्येवरती लगाम लगवण्यात यश आलंय. जो करंट रन रेट होता तो काहीसा आता कमी पाहायला मिळाला. पहिल्या षटकात 11 आल्या होत्या. टार्गेट सेट करणारा हा चेंडू. त्यावेळेस हे षटक संपलंय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्ड वरती जरूर पाहायला मिळेल 17. आता विजयासाठी टार्गेट मात्र असेल गावदेवी दीव संघाच्या समोर 18 धावा मात्र आता करायच्या आहेत विजयासाठी. सत्रह रनों का टारगेट सामने है. 17 स्कोर हो चुका, 18 रनों का टारगेट सामने है. 17 स्कोर हो चुका, 18 रनों का टारगेट सामने है. पानी की मांग हो रही मैदान के ऊपर अंपायर के लिए. चला जीव संघाच्या संघटकाला विनंती असेल की आपले सलामी बॅट्समॅन पाठवायचे आहेत. हनुमान नायक का पानी अपा के लिए. चला लगेच सामना चालू करा. छह बज के 4 मिनट हो चुके हैं. तो कम 10 मिनट का आपको समय दिया जाएगा. जल्दी कीजिए थोड़ा. साई टीम के 12वें प्रतिनिधि अनिल. चलिए 12वें प्रतिनिधि भेज दीजिए. यहाँ नहीं है. चाय भेटली का? चाय भेटली. चालेल का? ए कटकट नाव आहे ना मग सर. नाही मग चालेल. टीम का स्कोर 17 हो चुका है. जीतने के लिए 18 रनों का टारगेट सामने. सलामी बल्लेबाज मैदान पर आ चुके हैं. कौन है बैट्समैन? कौन है रे? संगम और मयूर पाटिल.
पहली गेंद और ये बॉल, क्या लाजवाब गेंद अनिल की। बढ़ने गए मैदान पर हीरो, लेकिन 0 बनकर मैदान से बाहर। ब्लॉक होल में डाली हुई गेंद, बल्लेबाजों ने आड़े बल्ले से स्ट्रोक को खेलने की कोशिश की और इसके बाद बल्लेबाज के पारी का अंत हो दीजिए। चलिए, 12 प्रतिनिधि यहाँ नहीं है। साई टीम जिनने बताया था पहले कि हमारे 11 खिलाड़ी है। चलेगा ना आप लोगों को? ओके, उनको बताया था, टीम को भी बताया था उन्होंने। इसी बीच अगली गेंद, और इसी बीच इस गेंद को खेला हवा में और इसी के साथ गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। चलिए, स्कोर हो चुका है 1 मिनट, 1 मिनट लेने का है। 2 रन की पेनल्टी लगेगी। ये नेम ही है, आप कुछ नहीं कर सकते, आपका खिलाड़ी रखना ही है। क्रिकेट के नेम लिखे गए हैं। आपका 12 पे तो 2 रन आपके कट हो जाएंगे। अगर शूज नहीं होती है तो भी 2 रन कट होते हैं, और जिसके बाद जर्सी नहीं होती थी भी 2 रन कट होते हैं। लेकिन तुम्हारा जर्सी के लिए और शूज के लिए माफ करता है। जर्सी के लिए माफ हो सकता था, शूज के लिए भी हो सकता था, लेकिन ऐसे हालात पर ये 12 पति नाम मालूम नहीं है, खाली पोल्ट्री के लिए। और इसी के साथ अनिल गेंदबाजी करेंगे, जिनको पहली सफलता मिली। ऐसे बीच फुल टॉस गेंद, और गेंद को फुल कर दिया है, और ये गेंद 6 रनों के लिए। इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 10 रनों पर। और ये हाइट फैक्टर के लिए चेक किया जा रहा है। गेंद कमर के ऊंचाई के ज्यादा होती है तो क्रिकेट में उसे नो बॉल किया दिया जाता है, लेकिन आने वाले वक्त में अंपायर रखे गए हैं, वो चेक करेंगे। देखिए, आप बंटी जी थर्ड अंपायर के रूप में है जोहा के। छह रन तो आ चुके हैं। टीम का स्कोर अभी भी 10 है। फेल डिलीवरी है, नो बॉल नहीं है। 16 रनों का टारगेट सामने, 18 रनों का 2 रन माइनस होते हैं उसमें से, और टीम का स्कोर अभी है 10 रन। जीतने के लिए 6 रनों की आवश्यकता है। पहली गेंद पर शानदार विकेट ली थी, जिसके बाद गेंद दूसरी गेंद 4 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर, और तीसरी गेंद 6 रनों के लिए बाउंड्री लाइन से बाहर। टीम का स्कोर 10 हो चुका है। इसी बीच अगली गेंद, और इस गेंद को फिर से उछाल दिया है। गेंद हवा में जरूर थी, लेकिन जब तक गेंद को फील्ड करे 1 रन का मौका, और इसी के साथ 1 रन वहां मिलेगी। बल्लेबाज रन आउट के रूप में आउट हो चुके हैं। बल्लेबाज थोड़ी जल्दी चलिए, टाइम पास मत कीजिए, बल्लेबाज थोड़ी जल्दी चलिए।
मयूर आउट हो चुका है। नए बल्लेबाज सुदर्शन म्हात्रे। पहा आम्हाला एक चावी सापडले, चावी कोणाची आहे सापडलेली आहे आम्हाला ओळख पटवून घेऊन जा, आणि आयफोन देखील आमच्याकडे आहे, कोणाचा असेल तर आपण घेऊन जायचं पासवर्ड सांगून। टीम का स्कोर है 10 रन और बॉलिंग मार्ग और फिर से अनिल आते हुए रन आउट के रूप में एक विकेट मिलता हुआ। नए बल्लेबाज सुदर्शन म्हात्रे का आगमन होता हुआ। सॉरी 11 हो चुका है, ये 1 रन है ना, तो 11 हो चुका है स्कोर। टीम का स्कोर 11 हो चुका है। जीतने के लिए 16 रनों का टारगेट सामने है। ऐसे में अगली गेंद अनिल की, और इस गेंद को जोरदार हिट करने का प्रयास, जिसमें डॉट गेंद की समाप्ति होती हुई। सात गेंद 5 रनों की आवश्यकता। ऐसे में अगली गेंद अनिल की, और ये गेंद एक डॉट जाती हुई, मुझे लगता है शायद वाइट है। अंपायर के डिसीजन का इंतजार था हमें, और ये थर्ड अंपायर की मांग हो रही है। चलिए बंटी जी, वाइट बॉल, और 1 रन के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 12 रनों पर। चलिए 4 रनों की आवश्यकता, तो जल्दी कीजिए, समय निकलता जा रहा है, सुबह होने को है, और सूर्योदय कई देर के बाद यहां आ जाएंगे, जिनकी रोशनी इस मैदान के ऊपर गिरेगी। और इस बीच इस गेंद को खेला है लॉन्ग ऑन रीजन में, गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, समय के साथ बल्लेबाजों ने 2 रन मुकम्मल किए, और इन 2 रनों के बदौलत टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 14 रनों पर। अभी भी 2 रनों की आवश्यकता है। जीता टीम की थोड़ी सी किस्मत खराब रही, गेंद 3 रन चाहिए थे आखिरी गेंदों पर, और अच्छा स्ट्रोक लगाकर मुकाबला जिताया था बंगाल टीम ने। तारीफ करूंगा वो सर, कैच भी लिया गया था बाउंड्री लाइन के बाहर, लेकिन गेंद जब तक बाउंड्री लाइन के बाहर निकल चुकी थी। ऐसे हालात में अभी भी 2 रनों की आवश्यकता है। भिंगारेड्डी टीमचे कप्तान यांना विनंती असेल की आपण इकडे यायचं आहे। भिंगारेड्डी के कप्तान से मेरी गुजारिश है कि आगे का मुकाबला आपका है, मुकाबला खत्म की तरफ बढ़ रहा है, सिर्फ 2 रनों की आवश्यकता आने वाली 6 गेंदों पर। स्ट्राइक पर अभी सुदर्शन आ चुके हैं। बॉलर है मुन्ना, ऐसे में अगली गेंद, और इस गेंद को खेल दिया। जीती हुई टीम की हार्दिक बधाई, हरी टीम है जिनके लिए हार्दिक बधाई। इस मैच के मैन ऑफ द मैच के हीरो आशीष मैन ऑफ द मैच के हीरो। आ जाइए आशीष से मेरी गुजारिश है।